नाहीत अशा पद्धतीचा आशय त्यांच्या बोलण्याचा होता। सध्याची ही दृश्य आपण बघतो आहोत। काही वेळापूर्वी उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांचा शपथविधी पार पडला। अगदी काही मिनिटांचा खरं तर हा कार्यक्रम होता। कोणतेही हार तुरे फुलं पुष्पगुच्छ असं काहीही न करता अत्यंत साधेपणाने हा शपथविधी पार पडलेला आहे। अवघ्या काही मिनिटांचा असा हा आटोपशीर कार्यक्रम होता। तर या शपथविधीच्या नंतर आता सुनेत्रा पवार या बारामतीसाठी रवाना होणार आहेत। सध्या आपण बघूयात की सुनेत्रा पवार यांच्या समोर उपमुख्यमंत्री पदाच्या ही जी धुरा त्यांच्यावरती सोपवण्यात आली आहे, मात्र त्यांच्या समोर आव्हानांचा डोंगर नेमका काय असेल, उपमुख्यमंत्री म्हणून ही जबाबदारी निभावणं हे एक त्यांच्या समोरचं आव्हान आहे। कारण सक्रिय राजकारणामध्ये त्या येत आहेत। अजित पवार यांच्या निधनाच्या नंतर पक्षाला नवी उभारी देण्याचं देखील एक आव्हान त्यांच्या समोर उभं ठाकलेलं असणार आहे। सोबतच पक्षाची मोठ बांधत असताना ज्येष्ठ नेते मंडळींसोबत संवाद ठेवणं महत्त्वाचं राहील। राज्याच्या राजकारणामधील खाचाखोचा खाच कळगे समजून पावलं टाकणं आणि योग्य मार्गाने पुढे जाणं हे त्यांच्यासाठी आणि एकूणच राष्ट्रवादी काँग्रेससाठी देखील तितकंच महत्त्वाचं राहील। महायुती सरकारमध्ये आपल्या पक्षाचं महत्त्व अबाधित ठेवणं हे आणखी एक महत्त्वाचं आव्हान असणार आहे। दोन्ही पक्षांसोबत महायुतीमधल्या समन्वय राखणं हे त्यांच्या समोर आव्हान असेल। राष्ट्रवादी विलीनीकरण होणार असेल तर त्या संदर्भात योग्य ती पावलं टाकणं हे देखील महत्त्वाचं असणार आहे। पक्षाची भूमिका ठामपणे मांडणं देखील त्यांच्यासाठी महत्त्वाचं असेल। पार्थ पवार सोबतच पुढच्या पिढीचं राजकीय भवितव्य मार्गी लावणं, कारण आपल्याला माहिती आहे पार्थ पवार यांना मागच्या निवडणुकीमध्ये पराभव पत्करावा लागला होता। जय पवार आता कुठे सक्रिय राजकारणामध्ये येण्याचा प्रयत्न करत आहेत, अशा वेळेला हे आव्हान त्यांच्या समोर असेल। बारामतीसह राज्यभरामध्ये ब्रँड अजित पवार यामुळे निर्माण झालेली उंची जी आहे ती कायम राखणं हे देखील त्यांच्या समोरचं आव्हान असणार आहे। कारण अर्थातच अजित पवार यांच्या अपघाती निधनाच्या नंतर सगळ्यांनीच त्यांच्या सुनेत्रा पवार यांच्या नावाला पसंती दिलेली आहे। त्यामुळे हा जो अजित पवार यांनी जे कार्य उभं केलेलं आहे ते तशाच पद्धतीनं उंचावणं अबाधित ठेवणं हे एक मोठं आव्हान उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांच्यावरती असणार आहे। त्यामुळे अगदी काही वेळापूर्वी त्यांचा शपथविधी पार पडलेला आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अवघ्या काही मिनिटांमधला हा त्यांचा शपथविधी होता। सगळे महत्त्वाचे जे आमदार आहेत ते यासाठी उपस्थित होते राष्ट्रवादीचे। सोबतच महायुतीमधले काही नेते काही आमदार आशिष शेलार देखील या शपथविधीसाठी उपस्थित होते। खरं तर फार मोकळेपणाने कुणी बोललेलं नाहीये, मात्र तरी सुद्धा राष्ट्रवादीच्या आमदारांनी नेमक्या काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आपण बघूया। तसं आता ताईंनी घ्यावा अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे। कारण दादांनी जे काही अनेक विकासाचे प्रकल्प बीड जिल्ह्यात सुरू केलेले आहेत ते पूर्णत्वाला न्यायचं असेल तर ताईच यांनीच पालकमंत्री झालं पाहिजे अशी आमची भावना आहे। जी खाती दादांच्याकडं होती ती खाती ताईसाहेबांना मिळावीत अशी राष्ट्रवादीच्या आमदारांची आणि कार्यकर्त्यांची इच्छा आहे। राष्ट्रीय अध्यक्षपद सुद्धा सुनेत्रा ताईसाहेबांनाच मिळावं अशी आमची भावना आहे। दादांच्या सारखं नेतृत्व होणे नाही, म्हणजे महाराष्ट्रात नाही देशात असं नेतृत्व होणे नाही। आणि टाईम बाउंड कार्यक्रम करणारा नेता आणि सामान्यांना न्याय देणारा नेता आणि शब्दाला जागणारा नेता म्हणून दादांकडे पाहिलं जातं। दादांकडे पाहण्याचा दृष्टिकोन सर्वच पक्षाचा अत्यंत सकारात्मक आहे। महाराष्ट्रामध्ये 100% दादांचे विचार आम्ही पुढे नेणार आहोत आणि दादांच्या खंबीरपणे पाठीशी उभे. हा काही आमच्या दृष्टिकोनातून आनंदाचा कुठला क्षण नाहीये। आम्हाला मजबुरीने का असेना किंवा काही पर्याय नसल्यामुळे आज हा निर्णय घेणं भाग होतं आणि त्या पद्धतीचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे याच्यात आनंद मानण्याचा किंवा आनंद उत्सव होण्याचं काही कारण नाही। राष्ट्रीय अध्यक्षपदाचा विषय राष्ट्रीय अध्यक्षपदाकरता आम्ही हाच आग्रह धरलेला आहे। सुनेत्रा वहिनींनी ही जबाबदारी स्वीकारावी आणि पक्षाला पुढच्या काळामध्ये संपूर्ण देशभर दिशा द्यावी। कधीपर्यंत प्रक्रिया पार पडेल?
हे सगळं वर्किंग कमिटीची मिटिंग होईल, त्याच्यानंतर मग त्यावर निर्णय होईल. शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ लोकांचा हा निर्णय आहे. त्यांनी पार्लमेंटरी बोर्डमध्ये घेतलेला निर्णय आहे. आमदार म्हणून तर आम्हाला तो फॉलो करावाच लागेल. लोक काय टीका टिप्पणी करतात त्यापेक्षा तो पक्ष महत्त्वाचा आहे, तो पक्ष सांभाळणं महत्त्वाचं आहे. या दुःखाच्या क्षणामध्ये सर्वांना सावरणं खूप महत्त्वाचं होतं. त्यामुळे सुनेत्रा वहिनींनी जड अंतःकरणानं हा निर्णय घेतलेला आहे. असा विलिनीकरणाच्या संदर्भामधल्या चर्चा अनेकदा होत्या आणि प्रत्येकाला वाटत होतं दोन्ही पक्ष एक आले पाहिजे. पण आता शेवटी वरिष्ठ नेते ठरवतील काय, त्याच्यावर मी काय बोलावं एवढा मोठा नाही. अजून संधी आहे पुढे एकत्र येण्यामध्ये? असं आहे, ऑब्व्हियसली आहे. पक्ष इच्छा आहे की एकत्र यावं? 100% पक्ष एकत्र असलाच पाहिजे. स्वराज्य जर दुर्लक्षित झालं तर दुसरेच येऊन राज्य करतात. मला या विषयावरती आता काही बोलायचं नाहीये. या संदर्भातली एक मोठी बातमी बघूयात. पुढच्या तासाभरामध्ये राज्यपालांकडून सुनेत्रा पवार यांची खाती जाहीर केली जाणार आहेत. खात्यांच्या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांनी राज्यपालांना पत्र देखील दिलेलं आहे. त्यामुळे अगदी थोड्याच वेळात सुनेत्रा पवार यांना नेमकी कोणती खाती मिळणार या संदर्भातली अधिकृत घोषणा केली जाणार आहे. एक मोठी बातमी आपण बघतोय सध्याची. राज्यपालांकडून पुढच्या तासाभरामध्ये सुनेत्रा पवार यांचा जो पोर्टफोलिओ आहे, म्हणजेच त्यांना कोणत्या खात्यांची जबाबदारी दिली जाणार आहे या संदर्भातली अधिकृत घोषणा केली जाईल. आणि या संदर्भातलं जे पत्र आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज्यपालांकडे पाठवलेलं आहे. त्यामुळे अगदी थोड्याच वेळात आपल्याला हे अपडेट्स मिळू शकतात. आपल्याला कळू शकेल की सुनेत्रा पवार यांच्यावरती उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आल्याच्या नंतर आणखी कोणकोणती खाती जी आहेत त्यांचा कार्यभार त्यांच्याकडे दिला जाणार आहे या संदर्भात लवकरच आपल्याला अपडेट्स मिळतील. त्यामुळे पुढच्या तासाभरामध्ये या संदर्भात जाहीर केलं जाईल राज्यपालांकडून. अर्थातच अनेकांचं हे म्हणणं आहे की ज्या पद्धतीने अर्थ खातं हे उपमुख्यमंत्री राहिल्यानंतर अजित पवार यांच्याकडे देण्यात आलेलं होतं, तेच खातं सुनेत्रा पवार यांच्याकडे देखील दिलं जावं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वरिष्ठ नेते मंडळींनी त्यांच्यावर ही जबाबदारी दिलेली आणि आज पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून काम करत असताना आदरणीय दादांच्या जे स्वप्न होतं ते स्वप्न साकार करण्याच्या दृष्टिकोनातून वहिनी जबाबदारी पार पाडतील असं माझा ठाम विश्वास आहे. कुठेतरी शरद पवारांच्या पक्षाकडनं कुठेतरी प्रश्न उपस्थित केला होता का विलिनीकरणाचा मुद्दा वारंवार धरला जात होता. अजित पवार सुद्धा त्याबद्दल पॉझिटिव्ह होते, मात्र अचानक सगळं हे बदललेलं पाहायला मिळतंय. आज त्या विलिनीकरणाच्या वरती कुठलीच चर्चा झालेली नाही आणि हा निर्णय वरिष्ठ नेते प्रफुल्लभाई पटेल असतील, सुनीलजी तटकरे असतील, छगन भुजबळ असतील, हे सर्वजण या बैठकीमध्ये ते निर्णय घेतील. त्या संदर्भातल्या आज कुठलाही चर्चा या ठिकाणी झालेली नाही. पवार कुटुंबियांना वगळून हा निर्णय घेतला, कारण शरद पवार सकाळी म्हटलेत त्याबद्दल मला काहीच माहिती नाहीये. नाही, तसं नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीमध्ये आज हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आल्यामुळं मला वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनीच आणि सर्व आमदार असतील, खासदार असतील, त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. अनेक वर्षांपासून दादांच्या सोबत आहात, कुठतरी आज शपथविधी एवढा लवकर घ्यायला कुठतरी फार घाई झालं असं वाटत नाही? नाही, कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल असतील, सुनीलजी तटकरे असतील, छगनरावजी भुजबळ असतील, यांनी सर्वांनी वहिनीच्या सल्ल्यानुसारच वहिनीशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेतलेला आहे. शेवटचा प्रश्न, जी खाती तुमच्याकडे वित्त खातं असेल किंवा इतर, हे सगळे खाती राष्ट्रवादीकडे राहणार आहेत? आज त्याबद्दल काही चर्चाच झालेली नाही, त्यामुळे त्यावर भाष्य करणं उचित नाही. आता या संदर्भात आज कुठलीही चर्चा झालेली नाही, त्यावरती भाष्य करणं उचित नाही असं अण्णा बनसोडे म्हणताना पाहायला मिळत आहेत. कॅमेरामन कृष्णा खापरे, सरसून एबीपी माझा, मुंबई.